धनंजय मुंडे, मग माणिकराव कोकाटे आणि आता रुपाली चाकणकर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी काही संपताच संपत नाहीयेत. त्यातच रुपाली चाकणकर यांच्या पाठोपाठ आता सुनील तटकरे हे सुद्धा अडकणार अशी चर्चा का पडतेय. दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातापासून तटकऱ्यांवर होणारी टीका ही आता भोंदूबाबा प्रकरणापर्यंत येऊन पोहोचली आहे. कॅप्टन अशोक खरात याच्या जादूटोणा प्रयोगाचे बारामतीतल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताशी धागेदोरे जोडले जात आहेत. यासोबतच आता पुढचा नंबर हा तटकऱ्यांचा असणार का असा प्रश्न निर्माण झालाय. तटकरे यांचे नाव येण्यामागची इनसाइड स्टोरी काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर भयंकर आरोप होऊ लागले. अजित पवार यांचा अपघात होता की घातपात झाला अशा चर्चांना पै फुटल्या आणि त्यातूनच काही नेत्यांवर थेट आरोप करण्यात आले. त्यापैकीच एक म्हणजे खासदार सुनील तटकरे. या सगळ्यामुळे आधीच रान पेटलेलं असतानाच महाराष्ट्रात कॅप्टन खरात प्रकरणाचा बॉम्ब फुटला. हे खरात नावाच्या बाबाचा भोंदूपणा जसा उघड झाला तसाच महाराष्ट्रातल्या राजकारणांचा अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा चेहराही उघड पडला. आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह राज्यातले अनेक बडे नेते, मंत्री या भोंदूबाबाच्या सानिध्यात असल्याचं सांगण्यात येतं. अनेकांचे या खरात सोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यासोबतच या खरातच्या घाणेरड्या आणि विकृत कारनाम्यांचे फोटो आणि व्हिडिओही समोर आलेत. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये एक फोटो जरा वेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. तो फोटो म्हणजे अशोक खरातचा VSR कंपनीच्या विमानासोबतचा फोटो. ही VSR कंपनी म्हणजे तीच कंपनी जी अजित पवारांच्या अपघातानंतर वादग्रस्त ठरली. खरातचे हे VSR कंपनीच्या विमानासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर याचं कनेक्शन अजित पवारांच्या अपघाताशी जोडलं जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा फोटो शेअर करताना अजित पवारांच्या अपघात प्रकरणावरून गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कारण याआधी म्हणजे जेव्हा अजित पवार हयात होते तेव्हा एकदा त्यांच्या बारामतीतल्या सहयोग सोसायटी या निवासस्थानी आणि एकदा देवगिरी या शासकीय बंगल्यासमोर जादूटोणासारखा प्रकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच गोष्टीवरून आमदार अमोल मिटकरी यांनी जादूटोणा करणाऱ्या या खरातचा आणि अजित पवारांच्या अपघाताचा एकमेकांशी काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सुद्धा कॅप्टन खरातचा तपास करण्यात यावा अशी मागणीच अमोल मिटकरी यांनी केली आहे. कॅप्टन अशोक खरात नावाचा भोंदूबाबा, ज्याचा भंडाफोड कालपासून सातत्याने मीडियावर केला गेलेला आणि ज्याच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्समुळे 58 व्हिडिओ क्लिप्स ज्या पेनड्राईव्हमध्ये पोलिसांनी छापेमारीत हस्तगत केल्या, त्याच्यामुळं महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे. आणि हा कॅप्टन खरात हा काही साधासुद्धा नाही आहे, तर हा अघोरी कृत्य करत होता. महिलांना नशेचे अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याची फिर्याद आणि तक्रार दिल्या गेल्या. त्यावर हे सगळं त्याला पकडलं गेलं, पोलिसांना यश आलं. पण याबाबतचा भक्त संप्रदाय राजकीय बॉलिवूडपर्यंत मोठा आहे असं कळतंय. त्याच्यामुळं एक फोटो मी पण ट्विट केला आहे की VSR व्हेंचरच्या अधिकाऱ्यांसोबत किंवा VSRच्या पायलटसोबत तो VSR विमानाच्या समोर उभा आहे आणि काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी बारामती आणि देवगिरी बंगल्याच्या समोर जादूटोणासारखा एक अघोरी प्रकार करण्याचा काही प्रयत्न केला. रुपाली चाकणकर पाटलांची भावना जरी सरळ असली पण त्यामागचा उद्देश समजून घ्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा या महाराष्ट्रात लागू आहे. त्यामुळे अघोरी पूजा परंपरा ज्या काही केल्या जातात त्यावर आमच्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही किंवा दादासुद्धा तसा थोतांडावर विश्वास करणाऱ्यांपैकी अजिबात नव्हते. पण हा जो काही प्रयोग झाला हा या कॅप्टन अशोक खराताच्या सांगण्यावरून झाला का, आणि जर केला असेल तर कोणी केला असेल, कोण त्या दादांच्या जीवावर उठलं होतं. म्हणजे कॅप्टन अशोक खरात याचा धागा जर त्या पूजाविधीपर्यंत जात असेल, अघोरी पूजापर्यंत, आणि त्यानंतर तो धागा जर VSRच्या मालकापर्यंत जात असेल तर दादांच्या घातपात प्रकरणात या बाबाचा हात असल्याचा संशय अजून बळावतो. त्यामुळे जी काही चौकशी समिती सरकारने SIT नेमलेली आहे त्या SITच्या अंतर्गत त्या बाबाचे आज कारतूस जप्त केले, बंदूक जप्त केले, पेनड्राईव्ह जप्त केले, फार्म हाऊसवर छापे पडले. खरंच काहीतरी निघणार. पण अजितदादांच्या विमान अपघाताच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या बाबाचा तपास झाला पाहिजे. अशोक खरात या भोंदूबाबाचे भक्त हे बडे राजकीय नेते सुद्धा आहेत हे समजल्यानंतर तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असाच प्रश्न पडतो. त्यातही फुले शाहू आंबेडकरांचे विचार मांडणारी राष्ट्रवादी जेव्हा अशा प्रकरणात अडकते तेव्हा पक्षाच्या विचारधारेवर सुद्धा बोट ठेवलं जातं. नेमकं तेच आजच्या राष्ट्रवादीसोबत घडतंय. तसं तर केवळ राष्ट्रवादीच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांखोलोखाल राज्यातल्या अनेक मोठे चेहरे यांचे खरात सोबतचे फोटो पाहायला मिळतात.
पण सर्वाधिक चर्चा आणि टीका झाली ती रुपाली चाकणकर यांच्यावरच. अर्थात महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या व्यक्तीचंच जर अशा थोथांड कृत्यांना बळी पडत असतील तर हे महाराष्ट्रासाठी चिंतेचंच. चाकणकरांनी खरातची सेवा करणं, त्याचे पाय धुणं, त्याच्यासाठी छत्री धरणं या सर्व गोष्टींवरून विरोधकांनी सडकून टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. हे प्रकरण तापल्यानंतर चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाही, पण फक्त राजीनामाच नाही तर चाकणकरांना अटक व्हावी अशी मागणीही विरोधक करतायत. सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत चाकणकरांच्या अटकेची मागणी केली आहे. पाहुयात आमदार यांनी नेमकं काय म्हटलंय. मी काल चाकणकरांचा म्हणजे राजीनाम्याच्या नंतर त्यांनी जो एक नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला तो बघितला आणि मला हसायला आलं की माणसे किती केविलवारी धडपड करतात. आणि कालची त्यांची धडपड म्हणजे बनसे गई सो हलसे बाने का जो एक प्रयास होता त्यांनी काही फरक पडणार नाही. मुळात ते नोटिसा विटेसा पाठवणं वगैरे ते सोडून द्या. तुमच्या डोक्यावर अटकेची टांग तलवार आहे त्याचा विचार करा. कारण तुम्ही या सगळ्या गोष्टींना अवगत होतात. तुम्हाला 1 वर्षापासून कल्पना होती. तुम्ही पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला. संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार होता. त्यामुळे तुमची मार्केटिंग झाली पाहिजे आणि तुमची अटक होणं गरजेचं आहे ह्या मागणीवर मी ठाम आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की काल राजीनाम्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. खरं तर सुनेत्राबाईंनी ती हस्तक्षेपाची वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. सुनेत्राबाईंना नेतृत्वातला खणखरपणा दाखवण्याची काल एक संधी होती. ती संधी त्यांनी दवडली. असो, मात्र आत्ता तरी अजितदादा कधीही गंडेधोरे करणारे नव्हते. अजितदादांनी कधीही भोंडूगिरीला थारा दिला नाही. असे गंडेदोरे, अंगारे दुपारे, भोंडूगिरी, तंत्रमंत्र करणारी बाई जर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर असेल आणि तिच्यामुळे जर पक्षाची बदनामी होत असेल तर तातडीनं तिला महिला प्रदेश अध्यक्षपदावरून पायउतार केलं पाहिजे. अन्यथा जर ते करणं होत नसेल तर आम्ही अजितदादांचा वारसा जपणारे आहोत असे कृपया सांगू नका. त्यामुळे काय चाकणकरबाई, तुम्हाला काही नोटिसा बिटीचा तुमचा जामीन झाल्यानंतर करा. आधी तुमची जी अटकेची तलवार आहे त्याचा विचार करा. 5-6 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. तटकऱ्यांसारख्या प्रवृत्तींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सड्याफटीन चळवळीतल्या माणसाला तुम्ही धमकवण्याचा नक्की प्रयत्न कराल. परंतु अशा धमक्या गेल्या 25 वर्षापासून आम्ही रोज बघत आलोय. मी एन्जॉय करते. चाकणकरांना खडे बोल सुनावताना सुषमा अंधारेंनी तटकऱ्यांचंही नाव घेतलं. फक्त अंधारेच नाही तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनीही चाकणकरांना वेळोवेळी वाचवणारे हे सुनील तटकरेच होते असा थेट आरोप केलाय. पाहुयात दमानिया यांनी काय म्हटलंय. मला एकदा नाही, अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे. त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं, हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय. तर ही जे पद होतं, आम्हाला रुपाली चाकणकरांशी काही घेणं देणं नाही. ज्या पदावर त्या होत्या, महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या, त्या पदाला काही गरिमा असते. ती गरिमा लक्षात ठेवून त्यांना वागणं अपेक्षित असतं. तर त्या कोणाचे पाय धुताना, आपल्या पदरांनी पाय पुसताना ही सगळी जेव्हा चित्र बघतो संताप होतो. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांच्या पदाचा तरी गरिमा ठेवला पाहिजे. आणि आत्ताच्या घटकेला जे असंख्य व्हिडिओ, माझं तर काल सगळ्यात जास्त संताप पांडुरंगाशीच त्यांची तुलना केली म्हणून झाला होता. ते मी सगळ्या माध्यमांना सुद्धा सांगितलं, तुम्ही ही बातमी दाखवा की एक महिला आयोगाचे अध्यक्ष जर म्हणत असेल की तुम्हाला आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेता येत नसेल तर तुम्ही इथे येऊन घ्या. हे पांडुरंग आणि त्या रुक्मिणी, तर इतकं लज्जास्पद असं त्यांचं जे बोलणं होतं. त्यांच्यावर फार म्हणजे 3 दिवस हा सुद्धा फार जास्त कालावधी त्यांना देण्यात आला असं मला वाटतं. दमानिया यांनी यावेळी सुनील तटकर यांना इशारा सुद्धा दिला. खरात प्रकरणापासून कितीही पळ काढला तरी तुम्हाला आणि त्यांना सोडणार नाही असा इशाराच अंजली दमानिया यांनी दिला. हे सर्व पाहता तटकऱ्यांवर होणारी टीका म्हणजे आता पुढचा नंबर तटकरे यांचा असणार का या चर्चेवर पोहोचली आहे. याआधी अजित पवार यांच्या अपघातानंतरही तटकरे टीकेचे धनी झाले होते आणि आता तर या बाबा प्रकरणात आणि चाकणकरांना पाठीशी घालण्यावरून सुनील तटकरे यांच्या समोरच्या अडचणी वाढल्यात. खरं तर मागच्या काही काळापासून राष्ट्रवादीचे नेते सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडतात, ज्यामुळे त्यांचे राजीनामेही घेण्यात आलेत. यामध्ये आधी धनंजय मुंडे, मग माणिकराव कोकाटे, आता रुपाली चाकणकर आणि त्यानंतर तर आता सुनील तटकरे यांचाही नंबर असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तसं तर खरं प्रकरण आणखी पुढे जाईल असाही अंदाज आहे. त्यामुळे यात आणखी किती नेते आणि मंत्री सहभागी आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तटकऱ्यांवर होणाऱ्या आरोपांविषयी तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.